नमस्कार, मी दीपक पळसुले. चौफेर महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला नागपूरमधून धक्कादायक बातमी. 22 कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी सुनेनंच सासऱ्याची हत्या केल्याची घटना घडली. 22 मे रोजी नागपुरातल्या 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघात झाला होता. चारचाकी गाडीनं दिलेल्या धडकेत पुट्टेवार यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला पोलिसांनी या मृत्यूची अपघाती मृत्यू अशी नोंद केली होती. मात्र काही दिवसांनी पोलिसांना पुट्टेवार यांच्या नातेवाईकांकडून गोपनीय माहिती मिळाली आणि त्यानंतर हा संपूर्ण कट उघडकीस आला. पुट्टेवार यांना मारण्याचा कट त्यांचीच सून अर्चना पुट्टेवार यांनी रचला होता. यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबातला ड्रायव्हर सार्थक बागडे याला काही लाखांची सुपारी दिली. सार्थक बागडे यानं हे काम नीरज निमजे आणि सचिन धार्मिक यांच्याकडे सोपवलं. 22 मे रोजी नागपुरातल्या बालाजीनगर परिसरात पुट्टेवार यांना चारचाकी गाडीनं धडक दिली. या गाडीत नीरज निमजे आणि सचिन धार्मिक हे दोघेही उपस्थित होते. 22 कोटी रुपयांच्या संपत्तीतला वाटा पुरुषोत्तम पुट्टेवार यांनी आपल्या मुलीला देऊ नये यासाठी अर्चना पुट्टेवार यांनी हा कट रचला. 8 मे आणि 16 मे रोजी पुट्टेवार यांची हत्या करण्याचा प्रयत्न यादी झाला होता. दरम्यान अर्चना पुट्टेवार कोण आहेत आणि त्यांनी आपल्या सासऱ्याच्या हत्येचं प्लॅनिंग कसं केलं आपण जाणून घेऊया. 22 मे रोजी बालाजीनगर परिसरात 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू झाला. कार चालक सार्थक बागडे हा अपघातानंतर फरार झाला. आधी पोलिसांनी हिट अँड रनचं प्रकरण असल्याचं त्यांना वाटलं होतं. चौकशीनंतर सुनेनंच सासऱ्यांना कार न उडवण्याची सुपारी दिल्याचं उघड झालं. कुटुंबाचा वाहन चालक सार्थक बागडेला सुपारी दिली आणि सार्थकनं हे काम इतर दोघांना सोपवलं. कट रचणारी मास्टरमाइंड सून अर्चना पुट्टेवार सध्या अटकेत आहे. 22 कोटींच्या संपत्तीसाठी सुनेनं 13 लाखांची सुपारी दिल्याचं उघडकीस आलं. चालक सार्थक बागडे, सुपारी घेणारे नीरज निमजे आणि सचिन धार्मिक ही मंडळी सध्या अटकेत आहे. सून अर्चना पुट्टेवार गडचिरोलीत टाउन प्लॅनिंग विभागात अधिकारी आहे. अर्चना पुट्टेवारची आधीच भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. तेव्हा एक मोठा कट उघडकीस आलेला आहे. दरम्यान या सगळ्याबाबत नागपूर पोलीस नेमकं काय म्हणतात, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काय नेमकी माहिती दिली ती आपण जाणून घेऊया. असा एक ऍक्सिडेंट नाही आहे, ते त्याच्यात मर्डर सारखं हे दिसतो आहे. म्हणून आमचे अधिकारी त्याच्यात कामावर लागले होते, आमचे क्राईम ब्रांचचे, आणि ते पॅरलल इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांना मग हे कळलं की दिस इज अ मर्डर. आणि मर्डर त्या अनुषंगाने त्यांनी पुढची कारवाई त्याची चालू झाली आणि त्याच्यात त्यांनी जे मेन आरोपी होते, काय कारण होता, मग आणि त्यांनी जे डॉक्युमेंटरी आणि इतर एव्हिडन्स कलेक्ट केल्यानंतर त्यांना कळालं आणि त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 6 गुन्हेगार जे आरोपी आहेत त्याच्यात अटक झालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.